नाताळ असो की नववर्ष, सगळं जोरदार थंडीतच राहणार. थंडीची लाट आणखी वाढणार. उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला असून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची लाट आहे. विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी गारठा असून उत्तरेकडील गार वाऱ्यामुळे ख्रिसमसचे स्वागतही थंडीने होणार आहे. त्यानंतर मात्र किमान तापमानात हलकी वाढ नोंदवण्यात येईल. परिणामी नव्या वर्षाच्या स्वागताला मात्र पारा चढणार असल्याचे चित्र आहे. हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार नाताळपर्यंत किमान तापमानाची घसरण कायम राहील. त्यानंतर किमान तापमानात हलकी वाढ होईल, पण गारवा टिकून राहील. वर्ष अखेरीस थंडी कमी राहील. हवामान तज्ज्ञ माणिकराव खोळे सांगतात, नाताळा दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता आहे. विदर्भात रात्रीबरोबर दिवसाही थंडीचा अनुभव येत आहे. 28 डिसेंबरपर्यंत खानदेशासह विदर्भात थंड दिवस राहून दिवसाही गारवा जाणवेल व हुडहुडी भरेल. अर्थात नाताळ आणि नववर्षाच्या सुरुवातीला थंडीची लाट आणखी गडद होणार आहे.